हाय गायस, नमस्कार, गुड मॉर्निंग. चला पाहूया आज मी दिवसभर काय काय करणार आहे. सगळ्यात अगोदर मी स्वयंपाकाला लागले होते, कारण की डबा द्यायचा होता. त्याच्यामुळे लगेच ह्यांना आंघोळीला पाणी काढून दिलं होतं. लगेच सगळ्यांसाठी परत पाणी ठेवलं होतं तापायला, जे लवकर उठन ते आंघोळ करण म्हणून. लगेच मी इथं भाजीला फोडणी दिली होती. मग लगेच तुम्हाला सांगितलं होतं ना मी मागच्या व्हिडिओमध्येच, मी लगेच भांडे धुवून घेते. थोडे असले की लगेच मी थोडे भांडे पडले होते, मी लगेच भांडे धुवून घेतले होते. नळाला पाणी आलं होतं म्हणून मी हंडा वगैरे धुवून घेतला होता भरायला ठेवायला. आमच्याकडं रोज पाणी आणतो म्हणून मी 1-2च हंडे भरते, जास्त भरत नाही. त्याच्यानंतर मग मी कपडे टाकले होते मशीनला. कपडे होईपर्यंत मी इथं लिंबू कापत होते आज लोणचं बनवण्यासाठी. खूप सारे लिंबू होते घरात, त्याच्यामुळे मी लोणचं कापून त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ठेवलं होतं. बाकीचे फोडणी ते आमचे सासरे देणार होते म्हणून मी बाकी काहीच केलं नव्हतं, फक्त लिंबू कापले, त्याच्यामध्ये मीठ हळद करून चांगलं मिक्स करून ठेवलं. त्याच्यानंतर चपाते वगैरे बनवले होते. मग त्याच्यानंतर तोपर्यंत कपडे पण झाले होते. मग कपडे वाळत टाकायला गेले होते. कपडे वाळत टाकल्याच्यानंतर मी लगेच संध्याकाळची चहा बनवायला घेतलं. दुपारी म्हणजे मी काही शूट करत नाही, कारण की मी असंच मोबाईल पकडून लोळत असते, त्याच्यामुळे डायरेक्ट संध्याकाळी मी शूट करते. लगेच मग मी चहा वगैरे बनवायला घेतलं. चहा झाली की ओतून घेतलं कपामध्ये, ग्लासात. आम्ही ग्लासामध्येच चहा पितो. त्याच्यानंतर रात्रीचा स्वयंपाक बनवायला घेतला होता. हे मुलांसाठी खारी द्यावं लागतं म्हणून त्यांच्यासाठी खारी देऊन आले होते. त्याच्यानंतर मी तर टमाट्याची डाळ बनवत होते, चपाती, भात, ठेचा. मग तुम्ही बघू शकता परत किती भांडे पडले. मग सगळे भांडे वगैरे धुतले. तुम्हाला कसा वाटला माझा हा व्लॉग